जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 14 एप्रिल इसवी सन 1664. जसवंत सिंहाचा सुलतान ढवा. जसवंत सिंहाने सुलतान ढवा नावाचा हल्ला करून किल्ले सिंहगड जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र सजग मराठ्यांनी तो पुरता उधळून लावला. जसवंत सिंहाचा किल्ले सिंहगड वेढा बादशाही थाटात सुरूच होता. सुमारे 6 महिने झाले तरी मराठे जसवंत सिंहास दाद देत नव्हते. अखेर सुलतान ढवा म्हणजे निर्वाणीचा हल्ला केला. तोफांसह मोगलांनी निकराचा हल्ला करून गड घेण्याचा प्रयत्न केला, मात्र चिवट मराठ्यांनी अतिशय तिखट प्रतिकार करून शेकडो मोगल आणि राजपूत कापून काढले. अनेक मोगल सैनिक दारुगोळ्याच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत ठार झाले. त्यामुळे जसवंत सिंहाचे माथे पार भडकून गेले. जसवंत सिंह व रावसिंह हाडा यांच्यामध्ये वाद सुरू झाले, मात्र सुलतान ढवा अयशस्वी झाल्यामुळे जसवंत सिंह पुरता निराश झाला. 14 एप्रिल इसवी सन 1665. किल्ले वज्रगड मोगलांच्या ताब्यात. मोरारबाजींच्या हौतात्म्यानंतर किल्ले पुरंदराचा जुळा भाऊ असलेल्या किल्ले वज्रगडावर दिलेरखानाने हल्ला करून किल्ले वज्रगड ताब्यात घेतला. परंतु मराठी मनगटाची ताकद काय असते, किती चिवट असते, हे मिर्झा राजे जयसिंग व दिलेरखान यांस कळून आले. 3 महिन्यापेक्षा जास्त काळ जर एक किल्ला घेण्यास लागत असेल तर स्वराज्य घेण्यास किती वेळ लागेल, हाच विचार मिर्झा राजे जयसिंग यांनी केला. 14 एप्रिल इसवी सन 1667. रांगणा किल्ल्याला आदिलशहाचा वेढा. 14 एप्रिल ते 12 मे 1667 या काळात रांगण्याला बहलोल खान व व्यंकोशी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबूतीकरणासाठी 6000 होम खर्च केल्याचा पुरावा सापडतो. 14 एप्रिल इसवी सन 1673. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून किल्ले रायगडाच्या दिशेने आले. हुबळीवर स्वारी करून प्रतापराव गुजरकाकांनी अथणीवर धाड टाकली. कारवार प्रांतात प्रतापरावांनी मांडलेली धूम पाहून बहलोल खानाने कोल्हापूर भागात सैन्याची जमावजमाव करून प्रतापरावांना दडपण आणण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी महाराज खुद्द पन्हाळगडावर मुक्कामी असल्याची वार्ता बहलोल खानाच्या कानी गेली. त्याचबरोबर पावसाळाही जवळ असल्याने खानाने जास्त हालचाल केली नाही. 14 एप्रिल इसवी सन 1685. विजापूरचा वेढा सुरू असल्याचे औरंगजेब बादशहाला कळवण्यात आले होते. शके 1607 क्रोधेने सवस्तरे रहीम खान, बबूर खान म्हणजेच बहादूर खान, रणमस्त खान येऊन विजापुरास वेढा घातला. औरंगजेब बादशहा अहमदनगरलाच होता. त्यास जमादिलावल महिन्याच्या 20 तारखेस म्हणजेच आज विजापूरचा वेढा सुरू असल्याचे कळवण्यात आले.